नमस्कार, मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रासोबत गद्दारी केली. मोदींना 2 वेळा पंतप्रधान करण्यात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा. उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल. राम मंदिर हे कोर्टाच्या निर्णयानं झालंय. प्रभू श्रीराम सर्वांचेच आहेत, कोणाची मक्तेदारी नाही. मात्र आता भाजपमुक्त राम व्हायला हवा. रोखठोक मुलाखतीतून उद्धव ठाकरेंची टीका. ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळूबाळूचा तमाशाच. आपलेच कर्मचारी असलेल्या राऊतांना मॅनेज मुलाखत दिली. उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर चंद्रशेखर बावनकुळेंचं खोचक ट्विट. काळूबाळूच्या तमाशानं राज्यात प्रबोधन केलं. बावनकुळेंनी तमाशाचा अपमान केला. त्यांच्या महाराष्ट्राच्या संस्कृतीशी काही संबंध राहिला नाही. राऊतांचं बावनकुळेंना प्रत्युत्तर. उद्धव ठाकरेंनी घरातल्या नोकरला मुलाखत दिली. आम्हाला हिंदू उद्धव ठाकरे मुक्त समाज करायचा आहे. नितेश राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल. ठाकरेंनी मुलाखतीत स्वतःची पोलखोल केली. मोदींना पंतप्रधान करण्यात ठाकरेंचं शून्य योगदान. मुलाखतीवरून प्रसाद लाड यांची ठाकरेंवर टीका. या निवडणुकीत सामान्यांच्या प्रश्नांवर कोणीही बोलत नाही. राहुल शेवाळे यांची उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर टीका. शिंदेंना त्यांच्या वडिलांचं नाव घ्यायला लाज वाटते तर राजकीय जन्म देणाऱ्या शिवसेना रूपी आईवर वार केला. रोखठोक मुलाखतीतून उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा. 40 वर्ष तुमच्यासोबत राहणारे लगेच कसे तुमच्यासाठी कौरव झाले. संजय शिरसाटांचा थेट उद्धव ठाकरेंना सवाल. भाजपचा राज्यात खरेदी विक्री संघ सुरू. मोदींसाठी निवडणूक नाही तर खरेदी विक्री. राऊतांचा मोदींवर हल्लाबोल. ठाकरेंना 1999 पासूनच मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडू लागली होती. मुख्यमंत्री पदासाठी स्वतःचं नाव न आल्यानं ठाकरेंचा अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल. राज ठाकरेंना लोकसभेला जागा देऊ शकलो नाही कारण आम्ही तिघं पक्ष एकत्र होतो. आता केवळ 48 जागा असल्यामुळे मनसेबाबत आता विधानसभेत बघू. वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य. बारामतीच्या लढाईत अजित पवारांना कुटुंबाने एकटं पाडलं पण त्यात ते अभिमन्यूसारखे एकटे लढले. भाजपला त्यांच्या लढ्याचं अप्रूप वाटलं. वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. फडणवीस राजकारणातलं कच्चं मडकं, त्यांना गांभीर्यानं घेऊ नका. राऊतांचा फडणवीसांना टोला. शिंदेंकडे स्वतःचं असं काही नाही. शिंदेंची धावपळ ही त्यांची अखेरची फडफड. पैशाच्या शेल्या वाटल्या तरी शिंदे गट एकही जागा जिंकणार नाही. शिंदेंच्या नाशिक दौऱ्यावर राऊतांची टीका. माझा भाजप प्रवेश निश्चित असं मला विनोद तावडे म्हणाले. भाजप प्रवेशाबाबत एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. मोदींच्या वक्तव्याचा नेमका अर्थ समजला नाही. मात्र मोदींनी दिलेली ऑफर भविष्याची नांदी असावी. मोदींनी दिलेल्या ऑफरवर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. भविष्यात विधानसभेची निवडणूक लढवेल. शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंची निवडणूक लढण्याचे संकेत. पुण्याच्या पिंपरी चिंचवडमधील नवी सांगवी परिसरात दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या समर्थकांकडून बॅनरबाजी. भाऊच्या विरोधकाला त्याची जागा दाखवायची हीच ती वेळ, अशा आशयाचे बॅनर. ठाण्यातील मविया उमेदवार राजन विचारेंचे प्रकाश आंबेडकरांना पत्र. ठाण्यात वंचित बहुजन आघाडीकडून पाठिंबा मागितला. पाठिंब्याबाबत पक्षाच्या अध्यक्षांचं पत्र दिल्यास विचार करण्याची वंचितची भूमिका. अजित पवारांनी सांगितलंय माहितीचं काम करा. अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटेंची प्रतिक्रिया. आम्ही काँग्रेसचे आमदार असल्यानं आमच्यावर दडपशाही तर पुण्यात भाजपकडून पैसे वाटप सुरू. पण रवींद्र धंगेकरच जिंकणार. काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांना विश्वास. लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी उद्या देशभरात मतदान. राज्यातील पुणे, संभाजीनगर, शिरूरसह 11 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला. उत्तर मुंबईत पियुष गोयल यांच्याकडून जोरदार प्रचार सुरू. कोळी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार पियुष गोयल यांचं स्थानिकांना आश्वासन. धुळ्यात माजी जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळेंचा भाजपत प्रवेश. काँग्रेसमधील नाराजीनंतर तुषार शेवाळेंचा भाजपत प्रवेश. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज विक्रोळीत सभा. महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचारासाठी सभा घेणार. शरद पवारांची आज शहापूर आणि कल्याणमध्ये जाहीर सभा. सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रेंच्या प्रचारासाठी दुपारी 3 वाजता आणि सायंकाळी 7 वाजता कल्याणमधील यशवंतराव चव्हाण क्रीडांगणावर सभेचं आयोजन. कल्याणच्या पश्चिम मॅक्सी ग्राउंडवर आज उद्धव ठाकरेंची संध्याकाळी सभा. बाळामामा म्हात्रेंच्या प्रचार सभेला शरद पवार, संजय राऊतही उपस्थित राहणार.
राज ठाकरेंची आज नरेश म्हस्केंच्या प्रचारासाठी कळव्यात सभा, आनंद आश्रमात दर्शन घेतल्यानंतर संध्याकाळी 6 वाजता सभेचं आयोजन. नितीन गडकरी गजानन महाराजांच्या चरणी लीन, गडकरींनी कुटुंबासह घेतलं गजानन महाराजांचं दर्शन. साताऱ्यात ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा कोलमडली, शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची यंत्रणेबद्दल तक्रारीनंतर सीसीटीव्ही पुन्हा सुरू. पुण्यात सार्वजनिक वाहतुकीच्या अपुऱ्या व्यवस्थेमुळे बोजवारा, शहरातील वाहनांची संख्या 50 लाखांवर, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात सर्वाधिक प्रदूषण. सीईटी परीक्षा पुढे ढकलण्याचा सीईटी सेलचा निर्णय, सीयूईटी आणि सीईटी परीक्षा एकाच दिवशी येत असल्यामुळे निर्णय, नव्या वेळापत्रकानुसार परीक्षा 30 मे रोजी. समृद्धीच्या विस्तारीकरणासाठी एमएसआरडीसीने मागवलेल्या निविदेला प्रतिसाद, 3 प्रकल्पांसाठी एकूण 46 निविदा सादर. 2 अपत्य असल्याच्या कारणावरून प्रसूती रजा नाकारणं चुकीचं, महिला कर्मचाऱ्यांबद्दल सहानुभूती बाळगा, उच्च न्यायालयाचं स्पष्टीकरण, भारतीय विमानतळ प्राधिकरणाने नाकारली होती रजा. चावीवाले निवडणुकीच्या कामाला अनुपस्थित राहिल्यामुळे अधिकाऱ्यांची नोटीस, निवडणुकीसाठी केलेली नियुक्ती रद्द करा, चावीवाल्यांची मागणी. चावीवाल्यांना निवडणुकीचं काम, उपनगरातील पाणी पुरवठ्यावर प्रश्न ऐरणीवर. मुंबईत 803 डॉक्टरांना राज्य सरकारने निश्चित केलेल्या विद्यावेतनापेक्षा दिलं जाते कमी वेतन मिळत असल्यानं डॉक्टरांना शिक्षण घेताना करावा लागतोय अनेक समस्यांचा सामना, योग्य निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशारा. धाराशिव जिल्हा परिषदेत ई ऑफिस, ऑनलाईन कार्यप्रणाली, पेपरलेस आणि जलद गतीनं कामं होण्यास मदत. सोलापुरात कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या पदरी निराशा, लागवडीसाठी खर्च 58,000, विक्री करून हातात आले फक्त 557 रुपये. मारुती खांडेकर असं कांदा उत्पादक शेतकऱ्याचं नाव. लातूरच्या बाजारपेठेत कांद्याची आवक वाढली, कांद्याला 2,000 रुपये प्रति क्विंटल भाव, निर्यात बंदी उठवल्यानंतर आवक वाढली. पुण्याच्या खेडमध्ये कडक उन्हामुळे पशुपक्षीही हैराण, पोल्ट्रीतील कोंबड्यांच्या बचावासाठी शेतकऱ्याकडून तुषार सिंचनाचा वापर. अकोला जिल्ह्यात अवकाळीमुळे शेती पिकांचं नुकसान, वादळी वाऱ्यामुळे पपई आणि केळीच्या बागा भुईसपाट, सरकारकडून शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा. नाशिकच्या मालेगावात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, उकाड्यानं हैराण मालेगावकरांना दिलासा, मात्र उन्हाळी कांद्याचं नुकसान. सांगलीमधील जतचे आमदार विक्रम सावंतांकडून म्हैसाळ सिंचन योजनेची पाहणी, योजनेचं काम तातडीनं मार्गी लावण्याच्या सूचना. साताऱ्यात एकावेळी 9 झाडांचं प्रत्यारोपण, हॉस्पिटलच्या कामात अडथळा ठरणाऱ्या झाडांना जीवदान. धाराशिव एसटी महामंडळाकडून वर्षभरात 6 जखमी व्यक्तींवर उपचार, वर्षभरातील सहाय्यता निधीच्या माध्यमातून एसटी महामंडळाची उत्तम कामगिरी. रत्नागिरी जिल्ह्यातील तापमानात मोठी वाढ, कोकणात तापमानाचा पारा 42 अंशांवर, तापमान वाढल्यानं शीतपेयांच्या मागणीत वाढ. राज्यातील अनेक भागात उन्हाचा तडाखा कायम, दरम्यान पुढील 2 दिवस ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीमध्ये पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यात केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव, केळी उत्पादक चिंतेत, उपाययोजना करण्याची कृषी विभागाकडे मागणी. नांदेडमध्ये खरीप हंगामाची जोरदार तयारी, खरीपपूर्व मशागतीचं काम शेतकऱ्यांकडून सुरू. नांदेड जिल्ह्यात वाढत्या उष्णतेचा दोडका पिकाला फटका, तापमानामुळे उत्पन्नात मोठी घट, शेतकरी हवालदिल. परभणीत आंब्याची आवक वाढली, मागच्या वर्षीच्या तुलनेत दरात वाढ, बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात उलाढाल. नांदेडमधील शेतकऱ्यांचा फळभाज्यांकडे कल, 2 एकर टोमॅटोच्या शेतीतून 4 लाखांचं उत्पन्न, शेतकरी मल्हार मुसळेंची टोमॅटोच्या शेतीतून भरघोस कमाई. नागपूरमधील अंबाझरी तलावाच्या रुंदीकरणाचं काम, पूरपरिस्थितीमुळे महापालिकेची खबरदारी. जळगावात हंगामी फळांची मागणी वाढल्यानं केळीच्या दरात घसरण, केळी उत्पादक शेतकरी चिंतेत, सध्या केळीला 1100 ते 1300चा दर.